नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे कटाची आमटी। चण्याच्या डाळीची सारण काढून ठेवलेलं आहे, त्याची आपण आता कटाची आमटी बनवू। मी तुम्हाला दाखवते। हे पहा चण्याची डाळीची, त्याच्यामध्ये थोडीशी मी डाळ ठेवली आहे, ती मिक्स करून बारीक करून घ्यायची आहे, मॅश करून। या पाण्याची आपण आता कटाची आमटी बनवायची आहे। आपल्याला साहित्य लागणार आहे पाहू। किंवा मी अर्धी वाटी खोबरे घेतले सुकं किसून, एक कांदा घेतलाय उभा चिरून बारीक, 5 7 8 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि अद्रकचा एक तुकडा घेतलाय, कोथिंबीर घेतली थोडीशी, ते धने घेतलेत 1 चमच, तमालपत्र घेतले, दालचिनी घेतले, काळी मिरी घेतले 4-5, लवंग घेतले 4 आणि जिरे घेतले थोडंसं 1 चमच। आता आपण भाजून घेऊ। गॅस ऑन करून घेते। पहिले आपण खडे मसाले भाजून घेऊ। हे बघा सगळे मी मोठी वेलायची पण घेतले, आतमधली बिया टाकून घेऊ। भाजून घेऊ हलका हलका। आपले खडे मसाले भाजलेत हलकेसे लाल, काढून घेऊ। आता मी कांदा टाकून घेते। एक मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून, लांबट लांबट। थोडंसं तेल टाकू। लाल होईपर्यंत भाजून घेऊ कांद्याला। तर कांदा आपला लाल झालाय। आता मी खोबरं टाकून घेते। सुकं खोबरं घेतले किसून, ते पण भाजून घेऊ। लसूण पण टाकून घेऊ। अद्रकचा एक तुकडा घेतलाय तो पण टाकू, भाजून घेऊ। येते थोडंसं लालसर असं। पहा मसाला आपला झालाय भाजून। हे सगळं मिक्स करू। मी गॅस बंद करते। आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये टाकून। मी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये घालून घेते आणि वाटून घेते। आता मी वाटण करून घेतले। आता आपण फोडणी देऊ। गॅस ऑन करून घेते। दोन चमच तेल टाकून घेते। तेल गरम होऊ द्या छान। आपलं तेल गरम झाले, मी जिरं टाकते, अर्धा चमच टाकले। थोडासा हिंग टाकू। अजवाईन घेतले, थोडासा ओवा, हातावर थोडासा मॅश करून टाकू आपण। ओव्याने साराला आपल्या छान चव येते। कढीपत्ता टाकू। हे पहा थोडासा तोडून घ्यायचा म्हणजे वास येतोय छान। लसूण घेतले ठेचून, ती पण टाकते। लसणीने असं मस्त वास येतो। आपण जे वाटण करून घेतलेलं ते टाकते। आता आपण हळद टाकून घेऊ।
थोडीशी हळद टाकते. मी लाल तिखट टाकते 1 चमच. तुम्हाला तिखट गोड किती पाहिजे तेवढं टाकू शकता. थोडासा कांदा लसूण मसाला टाकते 1 चमच. मिक्स करून घेऊ. हा मसाला आपला छान असा भाजलाय. आता आपण जे डाळीचं पाणी घेतलंय ते टाकून घेऊ. हलकसं गरम असं पाणी टाकून घ्या म्हणजे छान असा कट येईल. पण ही डाळ आहे ती मी बारीक करून घेते. एकदम मिक्सरला बारीक करून घेतला तरी पण चालेल. मी अशीच पळीने घेते बारीक करून. बारीक करून घेतले. मी टाकून घेते. तुम्ही नक्की पुरण करताना थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवा. सार आपला असा जाडसर असा बनतो. आम्ही पुरणपोळीचा सार बोलतो, कोणी कटाची आमटी बोलते. मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकते. एक उकळी काढून घेऊ आता. कटाची आमटी आपली तयार झाले. एक उकळी आले. छान. तुम्ही नक्की लसूण घालून फोडणी द्या आणि ओव्याने आपलं गॅस वगैरे बनत नाही. कटाची आमटी कोणाकोणाला म्हणजे गॅस बनते, त्याच्यासाठी ओवा टाकायचा आहे. चला आता पाहू आपण. बघा छान अशी बनले. तुम्ही पोळी सोबत पण खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता. छान अशी आपली कटाची आमटी झाली आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.